कृष्णाय नमः स्वाम कवचसे नमः स्वाम कमला स्वाम केशवाय नमः स्वाम कृष्णाय नमः स्वाम कवचसे नमः स्वाम कमला भगवान शरणाय नमः स्वाम महामते नमः स्वाम महादाय नमः स्वाम महर्षितमोदिताय नमः स्वाम नवदीनामते नमः स्वाम महामते नमः स्वाम मनोदिते नमः स्वाम ब्रह्मतत्त्वमदापाय नमः स्वाम अज्ञानतिमिराय नमः स्वाम भवाराय नमः स्वाम भुवनेश्वराय नमः स्वाम रूपकृते नमः स्वाम रूपकृते नमः स्वाम रूपिणे नमः स्वाम रूपामते नमः स्वाम रूपकर्णाय नमः स्वाम रूपने नमः स्वाम रूपदक्षिणे नमः स्वाम नाम रूपाय प्रमेयाय नमः स्वाम प्रमाणाय नमः स्वाम प्रमाजनाय नमः स्वाम प्रमाणरहिताय नमः स्वाम अचिन्त्याय नमः स्वाम यत्नाकृतकाय नमः स्वाम अक्षराय नमः स्वाम अक्षराय नमः स्वाम ओम अक्षरमुक्ताय नमः स्वाम विजोराय नमः स्वाम गुणकाय नमः स्वाम गुणामते नमः स्वाम गुणभावनाय नमः स्वाम अनंत गुण संपन्नाय नमः स्वाम ओम गुणगर्भाय नमः स्वाम गुणाधिपाय नमः स्वाम ओम भुवनान्तकाय नमः स्वाम ओम निष्पापाय नमः स्वाम निविडाय नमः स्वाम नंदिने नमः स्वाम बोधिने नमः स्वाम बोधशमाशनाय नमः स्वाम ओम मोदामत्ने नमः स्वाम वर्णामत्ने नमः स्वाम वेदविज्ञाय नमः स्वाम स्वरूपधरे नमः स्वाम ओम वैशाय नमः स्वाम गुणगंभीराय नमः स्वाम गुणदोषनिवारणाय स्वाहा नमः स्वाम ओम गुणसंगवीनाय नमः स्वाम योगारिदर्पणाशनाय नमः स्वाम आनंदाय नमः स्वाम परमानंदाय नमः स्वाम ओम स्वानंदेश ओम सदुपाय नमः स्वाम सदाय नमः स्वाम सत्याय नमः स्वाम स्वानंदाय नमः स्वाम सुमनोराय नमः स्वाम ओम सर्वाय नमः स्वाम सर्वांतराय नमः स्वाम हे नमः स्वाम ओम प्रभुरमिने नमः स्वाम ओम कदने नमः स्वाम कागाय नमः स्वाम कवचसे नमः स्वाम कविनाय नमः स्वाम कानिदे नमः स्वाम ओम कपराश्राय नमः स्वाम आनंदाय नमः स्वाम अधिरूपाय नमः स्वाम सूर्यमंडलमतिकाय नमः स्वाम ओम अमोघाय नमः स्वाम परममोघाय नमः स्वाम परोक्षाय नमः स्वाम परदाय नमः स्वाम ओम कवे नमः स्वाम ओम विश्वसृष्टाय नमः स्वाम तेजसाय नमः स्वाम सुखिने नमः स्वाहा ओम ज्योतिषे नमः स्वाम ज्योतिमराय नमः स्वाम ज्योतिराय नमः स्वाम ज्योतिषा ज्योतिरात्मकाय नमः स्वाम ज्योतिषामपि ज्योतिषाय नमः स्वाम जनकाय नमः स्वाम जनमोहनाय नमः स्वाम जितेन्द्राय नमः स्वाम जितक्रोधाय नमः स्वाम जितामत्ने नमः स्वाम जितमानसाय नमः स्वाम जितसंगाय नमः स्वाम जितप्राणाय नमः स्वाम ओम जित संसारवासनाय नमः स्वाम निर्वासनाय नमः स्वाम निरारंभाय नमः स्वाम निरोधक ओम निराश निरुपाधिकाय नमः स्वाम ओम नित्यबोधाय नमः स्वाम विवेकामत्ने नमः स्वाम विशुद्धपंगौरवाय नमः स्वाहा ओम विद्यार्थिने नमः स्वाम परमार्थिने नमः स्वाम शतार्थिने नमः स्वाम साधनाय नमः ओम सुषमाय नमः स्वाम स्थूलाय नमः स्वाम स्थूलतराय नमः स्वाम एकाय नमः स्वाम अनेक रूपाय नमः स्वाम ओम विश्वरूपाय नमः स्वाम सनातनाय नमः स्वाम अनेक रूपाय नमः स्वाम ओम विरूपामत्ने नमः स्वाम सतगुप्ते नमः स्वाम शांताय नमः स्वाम दान्ताय नमः स्वाम महामुनिये नमः स्वाम निशब्दाय नमः स्वाम सुकृताय नमः स्वाम स्वस्थाय नमः स्वाहा सत्यवादिने नमः स्वाहा ओम सुरेश्वराय नमः स्वाहा ज्ञानदाय नमः स्वाहा ज्ञान विज्ञानिने नमः स्वाहा ज्ञानामत्ने नमः स्वाहा आनंदपूरिताय नमः स्वाहा ज्ञानयज्ञ विद्यादक्षाय नमः स्वाहा ज्ञानग्रहे नमः स्वाहा ज्वलनाय नमः स्वाम बोधाय नमः स्वाम दयावते नमः स्वाहा ओम भवरोगराय नमः स्वाम चिकित्साचरमागते नमः स्वाम सतगुप्ते नमः स्वाम शांताय नमः स्वाम दान्ताय नमः स्वाम महामुनिये नमः स्वाम निशब्दाय नमः स्वाम सुकृताय नमः स्वाम स्वस्थाय नमः स्वाहा सत्यवादिने नमः स्वाहा ओम सुरेश्वराय नमः स्वाहा ज्ञानदाय नमः स्वाहा ज्ञान विज्ञानिने नमः स्वाहा ज्ञानामत्ने नमः स्वाहा आनंदपूरिताय नमः स्वाहा ज्ञानयज्ञ विद्यादक्षाय नमः स्वाहा ज्ञानग्रहे नमः स्वाहा ज्वलनाय नमः स्वाम बोधाय नमः स्वाम दयावते नमः स्वाहा ओम भवरोगराय नमः स्वाम चिकित्साचरमागते नमः स्वाहा यंत्ररूपराजिताय नमः स्वाहा ओम यंत्रविद्ये नमः स्वाहा यंत्रवासाय नमः स्वाहा यंत्रधराय नमः स्वाम धराधराय नमः स्वाम तत्वन्याय नमः स्वाहा ओम नमः स्वाम माधवाय नमः स्वाम धनेश्वराय नमः स्वाम साधवे नमः स्वाहा साधुवरिष्ठनाथाय नमः स्वाम हाटकांगदविष्णाय नमः स्वाहा ओम अवध्याय नमः स्वाम जगदाराध्याय नमः स्वाम जगदार्योपालाय नमः स्वाहा ओम जनवते नमः स्वाहा जनवते नमः स्वाहा ओम धर्मिणे नमः स्वाहा धर्मगाय नमः स्वाहा धर्मवर्धनाय नमः स्वाहा अमृताय नमः स्वाहा शाश्वताय नमः स्वाहा साध्याय नमः स्वाहा ओम सिद्धिदाय नमः स्वाहा सुमनोराय नमः स्वाहा ओम खलु ब्रह्म खलुस्थानाय नमः स्वाहा मुनिना परमागते नमः स्वाहा उपद्रष्टे नमः स्वाहा श्रेष्ठाय नमः स्वाहा शुचिपुरुषाय नमः स्वाहा अनमाय नमः स्वाहा वेद सिद्धांत वेदाय नमः स्वाहा मानसारुदेवर्तनाय नमः स्वाहा ओम देहाध्याय नमः स्वाहा गुणाध्याय नमः स्वाहा लाकध्याय नमः स्वाहा विवेक विद्ये नमः स्वाहा दृष्ट स्वप्नवाराय नमः स्वाहा गुरुवे नमः स्वाहा गुरोरतमाय नमः स्वाहा ओम कर्मिणे नमः स्वाहा कर्म विमुक्ताय नमः स्वाहा सन्यासिने नमः स्वाहा साधकेश्वराय नमः स्वाहा सर्वभावनाय नमः स्वाहा ओम कृष्ण संग निवारकाय नमः स्वाहा त्यागिने नमः स्वाहा त्यागोपुषे नमः स्वाहा ओम त्यागाय नमः स्वाहा त्यागदानवयोः ज्ञानवादक प्रवर्तकाय नमः स्वाहा शब्द ब्रह्ममयमत्ने नमः स्वाहा शब्द ब्रह्म प्रकाशवत्ने नमः स्वाहा ग्रह विष्णवे नमः स्वाहा ओम प्रभा विष्णवे नमः स्वाहा सहिष्णवे नमः स्वाहा विगततराय नमः स्वाहा विद्युत्तमाय नमः स्वाहा महावंदाय नमः स्वाहा विशालोत्तमाय नमः स्वाहा
ओम ब्रह्म विद्याय नमः स्वाहा ब्रह्म भावाय नमः स्वाहा ब्रह्मर्षये नमः स्वाहा ब्रह्मण प्रियाय नमः स्वाहा ब्रह्मणे नमः स्वाहा ओम भानुवे नमः स्वाहा ओम भैरवाय नमः स्वाहा ओम भीमलोचनाय नमः स्वाहा ओम ब्रह्मचर्मपराय नमः स्वाहा ओम कालाय नमः स्वाहा ओम अचलाय नमः स्वाहा ओम चलंतकाय नमः स्वाहा ओम अधिदेवाय नमः स्वाहा ओम जगद्वने नमः स्वाहा ओम वासवारिमर्दनाय नमः स्वाहा ओम विक्रम कर्म कर्मण्याय नमः स्वाहा ओम अनन्यगमगाय नमः स्वाहा ओम अगमाय नमः स्वाहा ओम अवध्य कर्मशिन्याय नमः स्वाहा ओम कामरागकुलशाय नमः स्वाहा ओम योगांतकार मंत्याय नमः स्वाहा ओम पद्य जन्मति वंदिताय नमः स्वाहा ओम भक्तकामाय नमः स्वाहा ओम अग्रजाय नमः स्वाहा ओम यजन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवालात्री स्वाहा सदा नमोस्ते स्वाहा सदाभ्यां नमः पहिली हळद कुंकुमा पूर्णावत दक्षिणस्ते भक्तमन्नं दुजं दुरं तोमरं वजनं वामैर्गजपात्रा शक्रादय सुरगणानि यदेति वीर्य तस्मिन् दुरात्मनि सुरानि वरज देव्या तान्तुष्टुविरोधरां सा वाग्मि प्रहजगुणगमजार्दयः देव्या जजातं जगदात्मशक्त्या निःशेषदेवनश्च मोमूर्ध्या तामम्बिकामकरदे मम हर्षभुज्यां भक्त्यानतास्मृतवादिपानजानः रक्षणाय लोकानां देवानामुपकारणेन तत्क्षणसमयाख्यातं यथावत् कथयामि ते हर नमः पार्वतीपदे हर हर महादेव अवधूत चंद्र श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ साक्षात् ब्रह्म सत्पस्मै श्री गुरवे नमः सद्गुरुनाथ देवताभ्यो नमः सकल पूजार्थ गंधाक्षत पुष्पं समर्पयामि वैनि मैं हळद कुंकू जरा सद्गुरुनाथ नमः सूर्याय सोमाय मंगलाय बुधाय च गुरु शुक्र हां कलशरम नमः सूर्याय सोमाय मंगलाय बुधाय च गुरु शुक्र शनभ्यश्च राहवे केतवे नमः आदित्याय नमः देवताभ्यो नमः हां सकल पूजार्थ गंधाक्षत पुष्पं समर्पयामि प्रणम्बा च हस्तं च जातसां पतिमेशरम् अपाम्बतिं मन्मन्द देवं मकरवाहनं वरुणाय नमः सकल पूजार्थ गंधाक्षत पुष्पं समर्पयामि नमस्करोमि नमस्कार करा सर्व देवताभ्यो नमः प्रार्थना नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि मात्रा एता सौम्यं देवताः आदित्यनमदेवताः सौम्यं देवदानवन्धरवायुराष्ट्रनः प्रचमनमगौ देवमात्रेण च देववन्दनमाला दैत्याचारसनः अस्त्राणि चित्राणि राजानो आहार्य कार्यशावसर्थसागरहेरस्यधनः एते तमावचन्य सर्वकामाः सिद्धये यज्ञाध्यक्षदुर्बलद्रव्यदावासपितामहः पद्मयोनिश्रुतर्वक्रतस्मै नमो नमः विष्णुयुष्टं महाविष्णुं भवविष्णुमचलम् अनेकरूपदैत्यां तन्नमां वृषोक्तं सर्वाधिपो महादेव ईशानचन्द्रशेखरः शूलपाणिर्विवक्षस्मै नमो नमः ब्रह्मामुरारिस्त्रिपुरान्तकारे भानुषचेवो मृतौदश पुरुषपुरुषनिराहुकेतवः सर्वे ग्रहाः शरायनीलकण्ठाजन्मव्यमृतेशाजवय महादेवाय ते नमः द्वैरपणङ्गा नेत्रदोषरवदयताम् अनया गवाम् इदं मनसो उपकृतगवदगमादिकाणाचार्याजदुप्यमां सम्प्रदये तेन श्रीपरमेश्वरप्रियता नमः आयुष्याकृतनम् आज्ञावृताय शरीरधारणाजबोधग्रहणं च करिष्ये मध्यपुटनाङ्गरयेचा ललाटे कंठे नाभौ दक्षिण स्कंदे उजव्या खांद्याला लावायचा वाम स्कंदे डाव्या खांद्याला लावायचा टाळू लावायचा शिरशीधार ये तुम्ही कपाळ लावा मंगळसूत्राच्या वाट्याला लावा आणि बांगड्या लावा हे तर बघा सगळ्यांना अंगळ या तुपात चेहरा भक्तानां पुरुषोत्तमे ओटिद्या यावद् भूमण्डलं दत्तसुषीणमनकारं तावत् तिष्ठति मे दिन्यां दत्तिच पुत्रपौत्रके कल्याणं चिन्तितं कार्यं चिन्तितार्थमनोरथाः देवद्विजप्रसादेन सर्वे आरता भवन्तु ते आयुष्मान् भव पुत्रवान् भव श्रीमान् यशस्वी भव प्रज्ञावान् भव ऊर्ध्वकरुणाधारे करेष्व भव
तेजस्वी भव शत्रुधर पदरणे व्यापार संसार रक्ष भव श्री विष्णु पद पद पुण्य भूमि पवित्र इतिनाथ तो ज्ञान रागा सुपात्र दया ठवीता महापुण्य राशि नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण
मोहिदा वेगाली पाना नाम गीता पंढरीराना कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता आम्हा घाली पाठीकडे आपण कडी काळासी भिडी सुखाची व्यामासाची दुःख आपणची होती मोहिदा वेगाली पाना नाम गीता पंढरीराना तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावे मधी मोहिदा वेगाली पान्हा नाव गीता पंढरीराना विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम विधिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जाने पंढरी सारी खाची अपुला धावण गाव केला वैकुंठाधिपती सखा सोयला श्री विठ्ठल जोडीला जो का विरक्त विख्यात भूतळवटी साक्षात पुण्य पावन असणारा हा दिवस आज दत्त जयंती अर्थात भगवान दत्त प्रभूंचं प्राकट्य ज्या दिवशी झालं तशी ही मार्गशीर्षाची पौर्णिमा आणि या पौर्णिमेच्या पुण्य पर्वणीच्या कालावधीमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आपण या मंगलमयी क्षणाचे साक्षीदार होणार आहोत। आज भगवान दत्तात्रेय प्रभूंचं प्राकट्य आहे। गेल्या 7 दिवसांपासून किंबहुना 10 दिवसांपासून सुरू असलेला हा भक्ती महोत्सव अर्थात श्री गुरुचरित्र पारायण सोहळा अनुष्ठान आणि या निमित्ताने 24 तास अखंड सतत सुरू असलेलं श्री गुरुचरित्राचं चिंतन विठ्ठल विठ्ठल
सेवा पांडुरंगा या वाड वडिलांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे वैकुंठवासी ज्ञानदेवजी खबाले पाटील अर्थात दादांच्या कृपा आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने 37 वर्षांपूर्वी सुरू झालेलं हे अनुष्ठान आणि त्याचं हे 38वे वर्ष, या 38व्या वर्षाच्या समारोपाला आपण येऊन पोहोचलेलो आहोत। गेली 9 दिवस या श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं अनुष्ठान या ठिकाणी सर्व खबाले पाटील परिवार आणि आळंदीकर साधक मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे। कोणत्याही कार्यक्रमामध्ये अनुष्ठान ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। अनुष्ठान जितकं चांगलं होईल अर्थात भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तितकाच प्रशस्त होत असतो। आणि तेव्हा या अर्थाने श्री गुरुचरित्र पारायण हे एक दिव्य पारायण आहे। याच्यामध्ये असणारी सर्व नियमावली, याची फलश्रुती, या सर्वच बाबी, या सर्व बाबींचं तंतोतंत पालन करून या सर्व मंडळींनी गुरुचरित्र पारायणाची जवळपास अजूनही पारायण चालू आहे आणि ते आपल्या कीर्तनाच्या समारोपाला आपण त्याला समाप्ती त्याची करणार आहोत। या निमित्ताने उपस्थित असलेले आपण सर्वजण प्रत्येकाच्या हृदयांतर्यामी वसत असलेल्या भगवान दत्तात्रय प्रभूंना मी वंदन करतो। या निमित्ताने उपस्थित असलेले तारणी विभागातील ज्येष्ठ कीर्तनकार श्री हरिभक्तीपरायण जगन्नाथ महाराज मोरे, श्री हरिभक्तीपरायण चांगदेव महाराज, यशवंत महाराज, ही सर्व वारकरी सद्भक्त मंडळी म्हणजे चव्हाण सर आवडेकर, डफळे अप्पा वज्रशीकर, परिसरातील पंचक्रोशीतील आलेली सर्व वारकरी सद्भक्त मंडळी म्हणजे विलासराव खरा तांबळेकर, दत्त जयंतीच्याच दिवशी ज्यांचा जन्म आहे असे खरात महाराज, पवार महाराज, मेखंडवाडीकर, विलास पवार म्हणलात ना, अंकुश पवार, त्यांचाही आज वाढदिवस आहे। तेव्हा असे आपण सर्वजण दररोज नियमाने आपण 7-8 दिवस या ठिकाणी आलेलो आहोत। दररोजची वेळ संध्याकाळची होती, आजची वेळ फक्त सायंकाळची आहे आणि माणसांना आज सुद्धा वेळ नाही बरं, संध्याकाळी यायला वेळ आहे पण दिवसा यायला वेळ नाही। सगळे आपल्या धावत्या जीवनशैलीमधून वेळ काढून, कामात वेळ काढून माणसांना जर म्हणलं ना चला तुम्हाला वैकुंठाला नेतो आणि तू कोपार आहे म्हणलेच तुम्हाला मी सगळ्यांना घेऊन जातो, माणसं म्हणली आम्हाला वेळ नाही, संसारातून फुरसत नाही, संसारातून सवड नाही। आपल्या दारात जरी कोणी अमृत घेऊन उभा राहिलं तुमचा वेळ मागितला थोडासा, माणसांना संसारातून कसलाच वेळ नाही आणि अगदी माणसं पूर्वी येत नाहीत, आता सगळं नियमबद्ध आहे, माणसं वेळेवर आल्याशिवाय राहत नाहीत। तेव्हा अशा सर्वांच्या मंगलमय उपस्थितीमध्ये ज्यांनी या गुरुचरित्र पारायणाची धुरा अत्यंत समर्थपणे पेलली आणि बघता बघता हे 10 दिवसांचं अनुष्ठान दत्तप्रभूंनी ज्यांच्याकडून करून घेतलं असे श्री ज्ञानोबा तुकोबा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय श्रद्धेय सचिनजी महाराज मदने, ज्यांच्या वादनाला ज्ञानोबारायांच्या कृपेची झालर आहे असे श्री हरिभक्तीपरायण माऊली महाराज, त्याचबरोबर ज्यांच्या गायनाने आपण गेली 8 दिवस मंत्रमुग्ध झालेलो आहोत असे ज्ञानेश्वर महाराज, उपस्थित सर्व साधक मंडळी, आपल्याकडे वेळ अगदी थोडका आहे, 1 तासामध्ये आपल्याला थोडंसं अभंगाचं चिंतन आणि उरलेल्या वेळामध्ये म्हणजे जास्तीत जास्त दत्तप्रभूंच्या जन्मकाळाच्या चिंतनाचं आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। उपस्थित सर्वांच्या चरणी, सर्व माता भगिनी, तुम्ही सुद्धा दिलेला वेळ अमूल्य आहे, तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो, दत्तप्रभूंच्या चरणी नतमस्तक होतो। कार्यक्रमाचं संयोजन, कार्यक्रमाचा बारकावा, अनुष्ठानाचा बारकावा जपणारे आदरणीय बाळासाहेबजी खबाले पाटील भाऊ
या प्रत्येक गोष्टीमध्ये खूप बारकावा आहे त्यांच्याकडे आणि या सगळ्या गोष्टी त्यांना तंतोतंत माहिती झालेली आहे. बाकीच्या गोष्टी बोलण्यापेक्षा मी त्यांच्यातला साधक पाहिला. सध्या दुसरं काहीही करत नाही म्हणले, फक्त आणि फक्त परमार्थ. आणि या दृष्टीने त्यांची चालू असलेली वाटचाल भाऊंच्याकडून असाच परमार्थ जास्तीत जास्त त्यांनी भगवान परमात्मा आणि दत्तप्रभूंनी करून घ्यावा अशी मी दत्तप्रभूंना प्रार्थना करीन. संपूर्ण परिवार परमार्थामध्ये आपलं जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करतो आहे. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि सेवेसाठी घेतलेल्या अभंगाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल. या जगामध्ये जन्माला येणाऱ्यांच्या संबंधाने शास्त्र काही चिंतन सांगतं. जगामध्ये जन्माला येणारे तिघे जण, या जगामध्ये जीवही जन्माला येतो, या जगामध्ये भगवान परमात्माही येतात आणि या जगामध्ये संतही येतात. येणारे तिघे जण आहेत. जीव जन्माला येतो, जीवालाही जन्म घ्यावा लागतो किंवा जीव या पृथ्वी तलावर येतो. संत महात्मे या पृथ्वी तलावर येतात आणि देव सुद्धा या पृथ्वी तलावर येतो. तुम्हाला आम्हाला जन्म घ्यावा लागतो, आपण येतो की यावं लागतं? काय उत्तर आहे सर? आपल्याला जन्माला यावं लागतं की आपण येतो? येतो. अजून काय सांगता येईल आपल्याला उत्तर? आपण जन्माला येतो की यावं लागतंय? यावं लागतंय. आपल्याला जन्माला यावं लागतंय. आगा कर्मी जय उरावे, दैत्य सुख दुःख रूपी फळावे, तया ते भोगाव यावे, देहाये केले कर्म झाले जन्माला आलेलो आहोत. तुम्ही पाठवलं म्हणून नाही, आपल्या इच्छेनं आपण आलेलो नाही. अर्थात शास्त्र सांगतं आपल्याला जन्माला येण्याच्या पाठीमागे परीक्षा प्रारब्ध. आपण परीक्षा प्रारब्धाने जन्माला आलेलो आहोत. आपण टाळायचं म्हटलं तरी सुद्धा ते टाळता येणार नाही. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजित. पण योग असा सुंदर, आपण मनुष्य जन्माला आलो हे आपलं भाग्य. नरदेह प्राप्ती हेतू परम भाग्याची प्रचिती. त्यातही आपण भारत देशामध्ये जन्माला आलो हे आपलं स्वर्गाभूमी लंका. रम्य ही स्वर्गाभूमी लंका, जिच्या पदांच्या सागर धुनिका, जिच्या तळांच्या सागर धुनिका, वाजविते डंका. रम्य ही स्वर्गाभूमी लंका. नव्हता लंकेत, लंकेची घरच सोन्याची होती. लंकेतली घर सोन्याची होती, पण सोन्याच्या लंकेचा काय झालं? धूर झाला. जाळीली लंका
श्रीलंकेचा धूर झाला. श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, अमेरिका एके दिवशी कोळसा होणार, चिंताच करू नका. का? या सगळ्या देशांमध्ये संपत्ती प्रचंड आहे, पण संस्कारांचा अभाव आहे, संस्कृतीचा अभाव आहे. भारत देशामध्ये संपत्ती, सोनं, दागदागिने, पैसा कमी असेल, पण ऐका मायबाप, कोविडचा काळ आपल्याला बरचसं काही शिकवून गेला. आणि या काळामध्ये सुद्धा भारत देशातली माणुसकी जिवंत आहे हे अनेक घटनांनी दाखवून दिलं. बऱ्याच घटना मेलेली माणुसकी दाखवतात हे जरी खरं असलं तरी इतर देशांच्या तुलनेमध्ये आमच्या देशाचा मृत्यूदर कमी आहे. आमच्या देशामध्ये आजही लोकांची इम्युनिटी चांगली आहे, कारण आम्ही पिझ्झा बर्गरवर जगणारी लोक नसून चटणी भाकरी खाऊन जगणारी लोक आहोत. चटणी भाकरी जी प्रतिकार क्षमता आम्हाला देते ना. तुमच्या टाळ्या आम्ही कमी केल्या का? वाजवा जोरात, जोरात वाजवा. आमचे माऊली पण टाळी वाजवायला लागले, पण त्यांना टाळी वाजवण्याच्या ऐवजी मृदंग वाजवण्याचं काम दिलंय. चटणी भाकरी खाऊन जगणारे आपण भारतीय रोग प्रतिकारक क्षमतेनं चांगले आहोत. एक सुंदर वाक्य बोलून पुढे जाईल, माझ्याकडे वेळ कमी आहे. भाऊ, जेव्हा निसर्गामध्ये पाण्याचा दुष्काळ पडतो, अर्थात पाऊस कमी पडतो, जेव्हा पाऊस कमी पडतो तेव्हा पाण्याचा दुष्काळ पडतो. पाऊस कमी पडतो तेव्हा पाण्याचा दुष्काळ पडतो. पण ऐका मायबाप, जेव्हा संस्कारांचा दुष्काळ पडतो ना, तेव्हा माणुसकीचा दुष्काळ पडतो. म्हणून आज दत्तप्रभूंच्या समक्ष आपण बोलतोय, दत्तप्रभूंच्या सानिध्यात बोलतोय. आपल्या भारतीय संस्कृती इतके संस्कार आणि त्यांनी दिलेले जे आपल्याला समर्पणाची भावना आहे ही विश्वाच्या पाठीवर कुठेच नाही. आपण जीव म्हणून जन्माला आलो, जीव म्हणून जन्म घ्यावा लागला, मनुष्यरूपी शरीराला आलो. व्हाय? बिकॉज देयर इज कंपल्शन. आपल्यावर जबरदस्ती आहे, आपल्याला यावंच लागणार आहे. कारण का? आपलं कर्म शिल्लक राहिलेलं आहे. म्हणून आपली इच्छा नाही पुन्हा पुन्हा गर्भवासाला यावं, पुन्हा पुन्हा गर्भवासाचं दुःख सहन करावं, पुन्हा या मृत्यू लोकात यावं, ही आपली इच्छा नाही. पण आपलं शिल्लक असलेलं कर्म अवशेष हे आपल्याला पुन्हा जन्माला घातल्याशिवाय राहत नाही. संतांच्या बाबतीत असं नाहीये. संत महात्मे या भूतलावर जन्माला त्यांना यावं लागत नाही, तर ते जन्माला येतात. का? तर त्यांना तुम्हा आम्हा सर्वांच्या विषयी असलेला जो कळवळा आहे, येतो कळवळा म्हणून देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून. आज स्वामीजी या ठिकाणी आले, बाबाजी, त्यांनाही आपल्या विषयी कळवळा आहे म्हणून ते या ठिकाणी आले. भगव वस्त्र धारण करणारा संन्यासी हा परमेश्वर आहे. आज साक्षात या ठिकाणी भगवंताचं आगमन झालं ही आम्हा सगळ्यांसाठी भाग्याची आणि अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मस्तकरी पायावरी या वारकरी संतांच्या त्यांच्याही चरण नतमस्तक होतो. ज्यांच्या माध्यमातून हे शूटिंग चालू आहे असे महाराष्ट्र न्यूज चॅनल, त्यांचंही खूप खूप मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. संत महात्मे या जगामध्ये अवतीर्ण होतात. अवतरती म्हणजे खाली येणे, अर्थात आपण त्याचं चिंतन पुढे करणार आहोतच. संत महात्मे या जगामध्ये जन्माला येत नाहीत, तर ते म्हणजे जन्माला त्यांना परीक्षा प्रारब्धाने यावं लागत नाही, तर ते स्वइच्छा प्रारब्धाने येतात.
आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ता या जाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग उच्चिष्टाचा भाग शीश उरला तो शिव काय सांगितलं संत महात्मे या जगामध्ये येऊन काय करतात आणि भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात भगवान परमात्मा आमचा भगवंत ही अवतार धारण करतो अवताराला येतो का हो तुकोबाराय तुमचा भगवंत का अवताराला येतो धर्म भक्तांसाठी जन्माला येतो वास्तविक पाहता भगवान परमात्मा या त्रिकुची मध्ये येण्याचा तसा काहीही अन्वय लागत नाही त्याने हे मनुष्य शरीर धारण करावं अशी काहीही परिस्थिती नाही जरी असली तरी भगवान परमात्मा आपल्या दिव्य शक्तीच्या द्वारा सगळ्या गोष्टी करू शकतात परंतु भगवान परमात्मा या भूतलावर मनुष्य शरीर धारण करून येतात त्याच्या पाठीमागे काय कारण महाराज सांगतात आम्हा भक्तांसाठी आम्हासाठी अवतार तो आमच्यासाठी काय काय झालं महाराज त्यानं आमच्यासाठी कधी माशाचं रूप धारण केलं त्यानं कधी आमच्यासाठी कासवाचं रूप धारण केलं त्यानं आमच्यासाठी वराह ज्याला आपण गलिच्छ प्राणी मानतो वराह माझ्या भगवंताने भक्तांसाठी त्यांचं रक्षण करण्यासाठी धर्म मार्गी लावण्यासाठी प्रसंगाने वराह अवतार सुद्धा धारण केला माझा परमात्मा भक्तांसाठी नृसिंह झाला माझा परमात्मा भक्तांसाठी परशुराम झाले माझा परमात्मा रामप्रभू झाले कृष्ण परमात्मा झाले आणि माझे प्रभू भगवान दत्तात्रय सुद्धा झाले कोणासाठी आम्हासाठी आम्हा भक्तांसाठी आमचा परमात्मा या जगामध्ये अवतरित होतो वास्तविक पाहता ऐका आपल्या सगळ्यांना प्रमोशन आवडतं का डिमोशन बोला आपल्याला प्रमोशन आवडतं का डिमोशन आवडतं सगळ्यांच्या आवडीची गोष्ट आहे काय बरं ईच अँड एव्हरीवन लाइक्स प्रमोशन प्रत्येकाला काय वाटतं माझी प्रगती व्हावी मी आता 1000 पती आहे म्हणजे माझ्याकडे 1000 रुपये आहेत तर मला काय वाटतं मी काय बनावा नाही तुम्ही पत्नीचे पती तर आहातच पण आपल्याला लखपती व्हावं वाटतं आपल्याला लखोपती व्हावं वाटतं मी लक्षाधीश बनावा म्हणजे काय प्रमोशन व्हावं माझ्या छोट्या परिस्थितीहून मी मोठ्या परिस्थितीवर जावं माझं झोपडं असेल त्या झोपड्याचा एके दिवशी बंगला बनावा माझ्याकडे सायकल असेल तर माझी सायकल जाऊन माझ्याकडे टू व्हीलर तरी यावी जरी पेट्रोल 120 झालं तरी माझी टू व्हीलर जाऊन माझ्याकडे फोर व्हीलर यावी जरी डिझेल 100-110 झालं तरी प्रत्येकाला आपल्या असलेल्या परिस्थितीतून वरच्या स्थितीवर जावं ही प्रत्येकाची इच्छा आहे कोणाला 1000 पतीचं लखपती व्हावं वाटतं लखपतीचं करोडपती व्हावं वाटतं करोडपतीचं पुढं पण आहे बरं अरबपती व्हावं वाटतं अरबपतीचं पुढं पण आहे खरव ना अप्पा खरवच ना खरवपती व्हावं वाटतं खरवच्या सगळ्यात शेवटची संख्या सांगतो तुम्हाला आता आदल्या मधल्या संख्या सोडून देतो सगळ्यात शेवटची संख्या आहे पद्म मला पद्मपती
दत्तप्रती व्हावं वाटतं. म्हणजे माझ्याकडे एवढं म्हणायला काय हरकत आहे, झालं दत्तप्रभूंच्या कृपेनं तर झालं. प्रत्येकाची इच्छा आहे की मी आहे त्या स्थितीपेक्षा वरच्या स्थितीवर जावं, मी वर 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 निघत जावं. नाही का मायबाप? माणूस आपल्या आहे त्या स्थितीवरून वरच्या स्थितीवर जाण्याचा प्रयत्न करत असतो. वरच्या स्थितीवरून खाली येण्यासाठी कुणीही इच्छुक नसतं. आपली उच्च स्थिती सोडून खालच्या स्थितीवर यायला कोणाची तयारी नसते. परंतु माझा परमात्मा आपली उच्च स्थिती सोडतो आणि नीच स्थितीला येतो, कनिष्ठ स्थितीला येतो. अवतार या शब्दाचा विग्रह पाहत असताना अवतरती म्हणजे खाली येणे असा त्याचा अर्थ. अवतरती म्हणजे खाली येणे. शास्त्रकार सांगतात अवतार धारण करणं म्हणजे खाली येणे. मोठी माणसं तेव्हा मोठी ठरतात जेव्हा ती इतरांच्यासाठी खाली येतात. नाही बाप, मोठं होऊन छोट बनून राहणं याच्यासारखं कौशल्य नाही. आणि हे कोणालाही जमत. माणसाला खूप मोठं असावं पण सामान्यात असावं. जेव्हा मोठा बनलेला माणूस सामान्यांमध्ये मिसळतो त्याचा विशेष आहे. माझा रामराया अयोध्येचा राजा, पण अयोध्येचा राजा असणारा माझा रामप्रभू अयोध्येचं सिंहासन सोडून सगळ्या वनीजनांमध्ये, ऋषीमुनींमध्ये आणि वनामध्ये असणाऱ्या आदिवासी लोकांमध्ये सुद्धा सम्मिलित झाला, एकत्रित झाला. का बरं? याचं कारण आहे मोठी माणसं ती मोठी असतात जी आपली आणि सामान्यांची नाळ तुटू देत नाही. भाऊ, हे आपलं जे माध्यम आहे हे आपलं माध्यम सामान्यांची नाळ न तुटू देणारं माध्यम आहे. अनेक जण मोठे आहेत, पण काही मोठे तर असे माझ्या पाहण्यात आहेत की ते म्हणे दुसऱ्याला हस्तांदोलन केल्यानंतर सुद्धा पुन्हा लगेचच त्यांचे हात धुतात. दुसऱ्याच्या हाताची धूळ सुद्धा आपल्याला लागू देत नाही. जर का असा आपला आणि सामान्यांचा संबंध असेल तर मला वाटतं मोठी माणसं मोठी राहत नाहीत. माझा परमात्मा एवढा मोठा, पण तो आम्हासाठी अवतार, आमच्यासाठी तो अवताराला येतो. मत्स्य, कूर्म, वराह आदी करून सगळे देह, सगळे अवतार त्याने धारण केले. अकबर बादशाह बसलेले आणि बिरबलजी समोर आहे. दोघांमध्ये संवाद चाललेला. संवाद चालू असताना अकबर बादशाहने म्हणावं, काय बिरबला, तुमच्या धर्मामध्ये सारखंच काही ना काही प्रसंग, काही ना काही औचित्य, काही ना काही जयंती, पुण्यतिथी ठरलेलीच आहे. आज तुला दरबारातून लवकर जायचंय असा माझ्याकडे अर्ज आलेला आहे. काय निमित्त आहे? बिरबलजीने सांगितलं, आमच्याकडे दत्त जयंती असते म्हणे आणि दत्त जयंतीच्या उत्सवाकरता मला लवकर जायचंय. अकबरने सांगितलं. अकबर बादशाह म्हणायला लागला, का रे म्हणे, तुमच्याकडे सारखाच तुमचा परमात्मा जन्माला येतो, हमारा अल्लाह वैसा नहीं है, वो नीचे आता ही नहीं है, वो आता नहीं है, अपने बंदों को भेज देता है, बाकी लोगों को भेज देता है, वो खुद नहीं आता, लेकिन तुम्हारा भगवान खुद ही आ जाता है. बिरबलजीने सांगितलं, बादशाह, माझ्याकडे आता वेळ नाही सांगण्यासाठी, कारण 5:20 झाले, 5:15 झाले. आता माझ्याकडे वेळ नाही सांगण्यासाठी, परंतु मी प्रसंग आल्यानंतर नक्कीच सांगेन. माझा भगवान परमात्मा अवताराला काय येतो हे मी तुम्हाला निश्चित सांगेन, पण आज मात्र मला आता जाऊ द्या, कारण मला दत्तजन्म काळ साजरा करायचा. बिरबलजी निघून आले. 2-4 दिवस लोटले. 4 दिवसानंतर बिरबल असतील, पण प्रचंड कुशाग्र बुद्धिमत्ता असणारे. आपल्या देशामध्ये 9 रत्न होते. 9 रत्न. त्या 9 रत्नांपैकी हे एक आहे. कालिदासजी त्यापैकी एक आहे आणि बिरबलजी सुद्धा त्यापैकी एक आहे की जे बुद्धीमध्ये प्रचंड, माणसानं प्रचंड हुशार असावं, खूप हुशार असावं. आणि बुद्धिवाद्यांचं हे जग आहे, गहाळ आणि केंद्रीय बुद्धी असणाऱ्यांचं हे जग नाही.
जर का आपल्याला या विश्वामध्ये टिकून राहायचं असेल ना, तर आपली बुद्धी प्रगल्भ आणि ओजस्वी ठेवायला पाहिजे. जगामध्ये काय चाललंय याची आपल्याला जाण असायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला ऍडजस्टमेंट करायला पाहिजे. जी माणसं काळासोबत ऍडजस्ट करत गेली ती माणसं मोठी झाली, आणि काळाच्या ओघात समाजाच्या विरुद्ध किंबहुना वेळेच्या विरुद्ध जी माणसं चालली जातात ती माणसं संपत असतात. विठ्ठल बिरबलजींनी सुंदर उत्तर द्यावं. 4 दिवस लोटले, आपल्यामध्ये काही बदल केले आणि एक कल्पना रचली, एक व्यूह केलं, एक प्लॅन केला. काय प्लॅन केला? एक दिवस अकबर बादशहाने दरबारातल्या सगळ्यांना सांगावं म्हणे मी आज नौका विहारासाठी जाणार आहे. आमच्या सरोवरामध्ये मला नौका विहारासाठी जायचंय, पाण्यामध्ये बोटिंग करायचंय. बोटिंग साठी निघाले अकबराने आपला कुटुंब कबीला सोबत घेतला. काही राण्या आहेत, राजपुत्र एक सोबत घेतला. राजपुत्र जो आवडता आहे तो आवडता राजपुत्र सोबत आहे. आता इकडे बिरबलाचा प्लॅन आहे का? बिरबलजीने काय करावं? बिरबलजीने आपली काही 4 माणसं त्या दुसऱ्या नावेमध्ये बसवली. त्या दुसऱ्या नावेमध्ये एक त्या राजपुत्राचा पुतळा बनवला आणि बनवलेला पुतळा त्या 4 लोकांसोबत दिला. हे 4 जण तो पुतळा घेऊन त्या नावेमध्ये बसले. त्यांचा नौका प्रवास सुरू झाला. अकबर बिरबल नाहीये, बिरबल बाहेर आहे, बिरबल काठावर आहे आणि हे सगळे जण नौका विहार करतायत. नौका विहार करत असताना ऐका, जो राजपुत्र ओरिजिनल राजपुत्र ज्या नावेत बसलेला आहे ना त्याच्या सोबत कित्येक जण आहेत. जर चुकून काही प्रसंग घडला तर त्याला वाचवण्यासाठी म्हणून अनेक जण आहेत. सगळी तयारी आहे, कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही याची काळजी अकबराने घेतलेली आहे. नौका मध्य भागामध्ये पोहोचल्या आणि मध्य भागामध्ये पोहोचल्याबरोबर बिरबलजीच्या इशाऱ्याप्रमाणे त्या 4 तो पुतळा उचलला आणि पाण्यामध्ये टाकला आणि ओरडायला सुरुवात केली, राजपुत्र पाणी में गिर गया, राजपुत्र पाणी में गिर गया, बचाओ, राजपुत्र पाणी में गिर गया, बचाओ. असं ऐकलं आणि ऐकल्याबरोबर अकबर बादशाहने काय करावं? आव देखाना ताव पाणी में लगाई छाव. पाण्यात डुबकी मारली, उडी मारली आणि उडी मारल्याबरोबर जिथं राजपुत्र पडलेला आहे खाली जावं, तळाशी जावं आणि घेऊन वर यावं. नौकेमध्ये घेऊन आल्याबरोबर बघितलं तर हा राजपुत्र, खरा राजपुत्र नसून कोण आहे? पुतळा आहे. त्या 4 पाण्यामध्ये टाकलेला तो पुतळा होता. राजपुत्राच्या अंगाची लाही तिळपापड झाला, प्रचंड राग आला. सगळ्यांना काठावर आल्यानंतर बडबडायला सुरुवात केली, ऐसा क्यों किया, का असं केलं? बिरबलजी उभे होते. खाविंद मला माफ करा, हे सगळं नियोजन माझं होतं, हा प्लॅन सगळा माझा होता. पण माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, राजपुत्र पाण्यात पडला असं म्हटल्याबरोबर हजारो खलाशी सोबत असताना, हजारो नावाडी सोबत असतानाही तुम्ही पाण्यामध्ये उडी मारण्याचं कारण? अकबरजीने सांगावं, बिरबल मला राजपुत्र पाण्यात पडला एवढं कानावर आलं आणि राहावलंच. मी स्वतःला आवरू शकलो नाही आणि पाण्यामध्ये उडी टाकली राजपुत्राला वाचवण्याकरिता. बिरबलजीने सांगितलं, हे जसं अगदी तसं आमच्या परमात्म्याला भक्तांवरती येत असलेली संकट, भक्तांना होत असलेला त्रास पाहून माझा परमात्मा दुसरं काहीही पाहत नाही. ना तो इंद्राला बोलवतो, ना चंद्राला बोलवतो, ना यमाला बोलवतो, ना आपल्या सेवकांना बोलावतो. तो कोणालाही न बोलवता मोहे धावे घाली पान्हा. याला आमच्या विषयी एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे की त्या प्रेमापाठी मोठी तो नाव घेता पंढरीला दत्त 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 म्हटल्याबरोबर भगवान दत्तात्रयाने समोर उपस्थित व्हावं, पंढरीनाथ परमात्म्यानं समोर उपस्थित व्हावं. याचं कारण आहे मोहे धावे घाली पान्हा, नाव घेता पंढरीला विठ्ठला विठ्ठला.
द्रौपदीला ओढत आणलं गेलं होतं. आणण्याच्या स्थितीमध्ये नसतानाही तिला ओढत आणलं गेलं होतं. आणि अशा प्रसंगामध्ये दुर्योधनासारखा अत्यंत दुर्जन, ऐका मायबाप, तुका म्हणे जेव्हा फुटते कपाळ तेव्हा अमंगळ योग येतो. जीवनात माणसं चांगली भेटावी पाहिजे. ज्यांच्या जीवनामध्ये सज्जन चांगली माणसं भेटली त्यांच्या जीवनाचं सोनं होतं. आणि ज्यांच्या जीवनात चुकीची माणसं भेटली तर चुकीच्या माणसांमुळे आपल्या जीवनाचं सुद्धा वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. दुर्योधन वाईट नव्हता पण संगती वाईटाची होता. शकुनी त्याच्या पुढे जाऊन ऐका, कर्ण वाईट नव्हता. कर्ण सूर्य पुत्र होता, कर्ण तपस्वी होता, कर्ण दानशूर होता. पण दानशूर कर्णालाही जावं लागलं. दानशूर कर्णाचाही पराभव झाला संगती वाईटाची. ऐका, असेल तर सज्जनांची करा, चांगल्यांची करा. आपलं जीवन सोन्यापेक्षा मौल्यवान झाल्याशिवाय राहणार नाही. दुर्योधनाने द्रौपदीला राजसभेमध्ये द्यूतसभेमध्ये ओढत आणावं आणि आपल्या भावाला, अर्थात काय नाव त्याचं, त्यानं ओढत आणला होता तो दुःशासन, काय त्याचं पण नाव आहे, जो दुसऱ्याला दुःख देणारं शासन करतो किंवा वाईट असं शासन करतो त्याचं नाव दुःशासन. शासन प्रशासन असावं ते दुःशासन नसावं. तुम्हाला काय वाटतंय? दुःशासन गेला पण दुःशासनाची गादी चालवणारे आहेतच ना. प्रशासन असावं पण दुःशासन नसावं. दुःशासनाला आदेश, आणि आदेश केल्याबरोबर दुःशासनाने वस्त्राला हात घालावा. सगळ्यांकडे द्रौपदी पाहते, कोण एक नव्हतं. कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य हे तर होतेच. आपले सासरे सगळ्यांपेक्षा ताकदवान धृतराष्ट्र महाराज, पती भीमदादा सारखा पती. माणसाला नुसतं खाण्यातच भीम नसावं, ताकदीनं पण भीम असावं. ताकद सुद्धा तशी असावी. भीमाची ताकद पाहायला गेलो तर प्रचंड मोठी ताकद. भीम दादाकडे बघावं, अर्जुनाकडे बघावं. जो अर्जुन इंद्रालाही हरवू शकतो असा अर्जुन. नकुल, सहदेव, धर्मराज, युधिष्ठिर सगळ्यांनी माना खाली घातल्या. आणि मग माझी द्रौपदी आठवते कोणाला? कोठे गुंतलासी द्वारकेच्या माया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या माया, कोठे गुंतलासी माया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या वेळ आल्यानंतर माणसाचं महत्व कळतं. आपल्यावर वाईट वेळ यावी, प्रसंग वाईट यावा आणि आपल्याला मदत विश्वतारा
बाबाजी हार्मोनियमचे आमचा विषय नाही आणि ते गायनाला उभे राहिले तर आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्याशिवाय राहत नाही असे हरिभक्ती परायण परशुरामजी महाराज या ठिकाणी आहेत. त्यांच्या गायनाची लगे
सगळ्या परिसरातील पंचक्रोशीतील मंडळी आहेत, कबालवाडीकर ग्रामस्थ आहेत, वरच्या कबालवाडीचे ग्रामस्थ आहेत. सगळ्यांचे दिव्य आणि अनमोल असं त्रिभुवनाचा दाता जगताचा पिता आती जगताचे सूत्रबद्ध अत्री असे जगत जोजोरी बाळा जोजोरी जोजोरी बाळा जोजोरी पिता होते भक्त मातेचे सत्य नारद फळ सत्य नारद फळ सत्य सत्य क्षत्रिय श्री चरित्र बाळा जोजोरी जोजोरी बाळा जोजोरी बाळा जोजोरी बाळा जोजोरी बाळा जोजोरी बाळा जोजोरी बाळा तीन मुखे सहात ब्रह्मा विष्णू महेश एक रूप एक सूत्र एक रूप एक सूत्र दत्तात्री अनाथ सुरेचे पुत्र बाळा जोजोरी बाळा जोजोरी
एक मिनिट मला दाबा म्हणा तोपर्यंत अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते उत्क्रामन्तं कृतमवाग्वे पूजानं वा गुणान्वितं विमलानुपश्यन्ति पश्यन्ति न
भाविका